भारतीय जनता पार्टीचा आज आपले धुळे शहराचे लाडके आमदार आदरणीय अनुप भैया अग्रवाल तसेच माजी आमदार आदरणीय राजवर्धनजी कदम मांडे साहेब या सर्व प्रमुख मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये धुळे शहरातील देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीचा नूतनीकरणाचा शुभारंभाचा कार्यक्रम करण्यात आयोजित करण्यात आला होता। सदर काम हे मूलभूत सोयी सुविधा योजनेअंतर्गत 50 लाख रुपयाचे मंजूर करण्यात आलेले होते। यामध्ये देवपूर अमरधाम येथे जिथे मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले जातात तो ओटा चौथरा दुरुस्ती करणे, शेडची दुरुस्ती करणे, तेथे नवीन लोखंडी जाळ्या बसवणे, नागरिकांची बैठक व्यवस्था दुरुस्ती करणे, LED हायमास विद्युत पोलची उभारणी करणे या दृष्टिकोनातला कामे या अमरधाममध्ये केली जाणार आहेत। सदर निधी मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व मान्यवर नेते पदाधिकारी यांचं अनमोल सहकार्य आणि मार्गदर्शन मिळालेलं आहे। सदर निधी मंजूर करण्यासाठी माजी महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी विशेष पाठपुरावा केला होता। त्यासाठी धुळे शहराचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल साहेब, आमदार अनुप भैयाजी अग्रवाल साहेब, जिल्हाध्यक्ष गजेंद्र डांबळकर, तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजनजी साहेब, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष बाबा भामरे या तसेच आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासक अमिता दगडे पाटील मॅडम या सर्वांचे सहकार्य लाभलेले आहे।